नमस्कार. आषाढी एकादशी 24 तारखेला या दिवशी आहे. तर त्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो. म्हणजेच आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे वाट दाखवणारा जो दिवा आहे, तर त्याची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते. तर ती पूजा करण्यासाठी आपल्याला जे आपले घरातले दिवे जे आहे ना, तर त्या दिव्यांना आराम द्यायचा असतो या दिवशी. म्हणजेच आपल्याला कणकेचे दिवे बनवून त्याची पूजा करायची असते. त्या कणकेच्या दिव्याने बाकीच्या दिव्यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते. तर त्यासाठी मी तुम्हाला आज कणकेचे दिवे कसे बनवायचे त्याची रीतसर तुम्हाला रेसिपी शिकवत आहे. तर आधी मी घेतलेले आहे, गूळ घेतलेला आहे. कारण गुळापासून आपल्याला ते कणकेचे दिवे बनवायचे आहे. तर म्हणजे गूळ असतात. तर हे बघा, त्यासाठी मी थोडासा गूळ घेतलेला आहे. तर तो गूळ आपल्याला एक पावडर असेल तर ती पटकन विरघळती, परंतु माझ्याकडे खडा गूळ होता. तर मी त्यासाठी त्याला मेल्ट करायला ठेवलेला आहे, म्हणजे बारीक केला. तर अशा प्रकारे तो बारीक झालेला आहे गूळ, पाणी केलेलं आहे त्याचं. तर ते झाल्यानंतर आपल्याला एक वाटीभर पीठ घ्यायचं आहे. तुम्हाला जितके दिवे बनवणार त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मापामध्ये तुम्ही पीठ घेऊ शकतात. तर त्यासाठी पीठ माझ्याकडे जरा जाडसर पीठ होतं दळलेलं, म्हणून मी ते जाडसर पीठ घेतलं. जर तुमच्याकडे बारीक जर पीठ असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा रवा मिक्स करा, म्हणजे थोडंसं जाडसर होईल ते. तर त्यासाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. नंतर थोडं तूप घेतलेलं आहे, थोडीशी हळद टाकली मी, आणि त्यानंतर हे सगळंही मिक्स केलं. आणि त्यानंतर आपल्याला आपण जे पाणी घेत असतो त्याच्याऐवजी ह्या गुळाचं पाणी आहे ना, तर त्या पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपले दिवे रेलणार नाही. म्हणजे शेप व्यवस्थित येईल त्याचा. घट्ट केल्यामुळे त्याचा शेप व्यवस्थित येत असतो. तर जसं लागेल त्या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. त्यावरती जे गुळाचं पाणी आहे ते जसं लागेल तशा पद्धतीने मी टाकत आहे. तर त्याचा छान असा घट्ट असा मऊसर गोळा बनवून घ्यायचा. गोळा झाल्यानंतर तो इझिली पटकन होतो. तर गोळ्या झाल्यानंतर आपल्याला त्याचे छान असे दिवे बनवायचे आहे. तर दिवे बनवण्यासाठी आपल्याला छोटे छोटे ते आधी गोळे बनवून घ्यायचे असले, असा छान असा घट्ट गोळा तयार होतो. तर त्याचा कलर हा ब्राऊन होत असतो, कारण आपण त्यामध्ये गूळ टाकलेला असतो. तर त्यासाठी मी आधी छोट्या छोट्या लाट्या करून घेतलेल्या आहे. म्हणजे ज्या आकारात तुम्हाला जसे मोठे करायचे असेल, छोटे करायचे असेल, त्या पद्धतीने आधी गोळे बनवून घ्यायचे आहे. आणि ह्या दिव्यांचं महत्त्व म्हणजे काय, तर आपल्या घरातील जेवढे व्यक्ती असतात ना, तेवढे आपण दिवे बनवायचे असतात. आणि त्या व्यक्तींचंही या दिव्यांनी त्यांचं औक्षण करायचं असतं, कारण त्यांना दीर्घ आयुष्य भेटतं, चांगलं आरोग्य मिळतं. त्यासाठी आपल्याला हे दिवे बनवायचे असतात आणि त्यांची आपल्याला त्या औक्षण करायचं असतं. तर सगळे गोळे बनवून झाल्यानंतर आपल्याला एक चपटं असं ताट किंवा डिश घ्यायची आहे. त्यावरती जे दिवे आहे त्यांना आकार द्यायचा आहे. म्हणजे हातावरती व्यवस्थित असं पसरट होत नाही, दिवे कसा एकदम असा बसलेला पाहिजे. त्यासाठी मी इथे बघा असं खालून असं चपटं, म्हणजे जेणेकरून तो दिवा आपला व्यवस्थित उभा राहील, या पद्धतीने मी करत आहे. तर बघा तुम्ही असं गोल 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 आपल्या दोन्ही बोटांनी आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून खालीही तो बसल आणि वरती छान असा गोल आकार तयार होईल. आणि तो गोल आकार झाल्यानंतर थोडासा आपल्याला दिव्याचा पुढे शेप करायचा आहे. तर हे बघा असं छान असं थोडंसं दुमडून घ्यायचं आहे. आणि दिवाही छान, म्हणजे त्यात तेल वगैरे व्यवस्थित बसतं, वातही बसती, आणि खाली एकदम असं गोल असं त्याचा राऊंड तयार होत असतो. असे करून मी सगळेही दिवे करून घेतलेले आहे. तुम्हाला किती बनवायचे, तुमच्या घरातल्या जेवढ्या व्यक्ती असेल तितक्यात तुम्ही बनवू शकतात दिवे. तर हे दिवे बनवले, कणकेचे दिवेच या दिवशी बनवायचे असतात, कारण जे आपले दिवे असतात त्यांना या दिवशी आराम असतो. म्हणजे त्यांचीच आपल्याला पूजा, ह्या दिव्यांनी पूजा करायची असते. बऱ्याच जणांना माहिती नसतं, परंतु मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही, बरेच जण फक्त नुसते गव्हाच्या पिठाचे करतात, परंतु या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपल्याला असाच करायचा आहे. आणि एक दिवा हा तुम्ही तुमच्या पितरांसाठीही नक्कीच करा, कारण पितरांचा आशीर्वाद जर असेल तर आपलं सगळं व्यवस्थित होत असतं. त्यासाठी एक दिवा हा पितरांसाठीही आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून असा एक दिवा आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून त्यांची सेवा आपल्या हातातून घडती आणि पितरांचा आशीर्वाद भेटत असतो. तर हे बघा दिवे मी असे सगळेही 10 दिवे केलेले होते. तर असे दिवे बनवून घेतले. दिवे बनवून घेतल्यानंतर आपल्याला ते उकडून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण जशी
आळूवडी बनवतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला ही माझ्याकडे अशी चाळणी होती, त्या चाळणीमध्ये मी सगळे दिवे ठेवले. तोपर्यंत कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि पाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि ते पाणी आता त्या पाण्यावरती वाफेवरती मी हे दिवे ठेवणार आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त 10 मिनिटामध्ये आपल्याला हे दिवे छान असे शिजून किंवा उकडून निघतात वाफेवरती. तर हे बघा किती छान हे दिवे दिसत आहे आणि थंड झाल्यानंतर एकदम छान होतात ते दिवे. अगदी असं वाटत पण नाही आपण घरात केलेले आहे ते. तर हे बघा थंड झाल्यानंतर हे दिवे माझे झाले.